हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवर वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 16, लेखिका आनंदी शेडगे. याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. अनोखीने तिचा पडलेला चेहरा पाहून तिला विचारलं तर तिने काल काय झालं ते सगळं सांगितलं. अरे यार, काय चालू आहे हे? एकावर एक प्रॉब्लेम येतच आहेत. मला तर वाटतं त्या कामिनीचीच नजर लागली असणार आपल्याला, अनोखी वैतागत म्हणाली. आता पुढे. अनोखी, रचना आणि प्रसाद दोघेही ऑफिसमध्ये आले. आजपासून त्यांचं प्रोजेक्टवर काम सुरू होणार होतं. त्यामुळे अर्णव, अर्जुन आणि त्यांनी निवडलेला सगळा स्टाफ यामध्ये डिस्कशन होऊन पुढे कामाला सुरुवात होणार होती. मीटिंग सुरू झाली. अर्जुनने प्रेझेंटेशनद्वारे आपल्या कामाचा आलेख सगळ्या स्टाफला दाखवला आणि त्यांना कसं आणि काय काम करायचं ते समजून सांगितलं. सो गाईज, इज दॅट क्लिअर? कोणाला काही डाऊट असेल तर आत्ताच विचारून घ्या आणि नंतर जर काही काम म्हणलं तर मी किंवा अर्णव सर आहेत तुमच्या मदतीला. अर्जुन आपल्या हातातील पेन फिरवत म्हणाला. एवढ्या हँडसम बॉसने एवढ्या चांगल्या प्रकारे समजून सांगितल्यावर कोणाला नाही समजणार. मार्केटिंग डिपार्टमेंटमधील एक मुलगी हळूच बाजूला बसलेल्या मुलीला म्हणाली आणि त्या मुलीने आश्चर्याने तिच्याकडे वळून बघितलं आणि तेवढ्यात अर्जुनचा समोरून आवाज आला. मिस, तुम्हाला काही प्रश्न आहेत का तर मला विचारा. बाजूला डिस्कस करून काहीच होणार नाही. अर्जुन थोड्या रागातच त्या मुलीला म्हणाला आणि रचनाने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला, कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अनोखीच होती. पण सर, मी काहीच बोलले नाही. हीच काहीतरी बोलत होती म्हणून मी तिच्याकडे बघितलं, अनोखी आपल्या बाजूच्या मुलीकडे बोट दाखवत म्हणाली. अर्जुनने त्या बाजूच्या मुलीकडे रागाने बघितलं आणि ती मुलगी आपल्या कपाळावरचा घाम पुसत उठून उभी राहिली. नाही सर, मी काहीच नाही म्हणाले. हीच काहीतरी हँडसम बॉस असं काहीतरी म्हणत होती, ती मुलगी एकदम इनोसंट चेहरा करत म्हणाली. अनोखी त्या मुलीकडे रागाने बघितलं. अगं, किती खोटं बोलतेस? तूच बोलत होतीस असं आणि आता माझं नाव सांगतेस? अनोखी ओरडत त्या मुलीला म्हणाली. एक मिनिट, हे माझं ऑफिस आहे आणि कोण काय बोलू शकतो हे मला चांगलंच माहीत आहे. मिस अनोखी, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जा. मला तुमच्यामुळे माझ्या मीटिंगमध्ये काहीच डिस्टर्बन्स नको आहे. अर्जुन रागाने अनोखीला म्हणाला. पण सर, रचना काही बोलणार एवढ्यात अनोखीने तिला गप्प केलं आणि त्या मुलीकडे रागाने बघत निघून गेली. अर्जुनने नंतर आपली मीटिंग स्टार्ट केली. थोड्याच वेळात मीटिंग संपली आणि अर्णव आणि अर्जुन बाहेर पडले. तू खोटं का बोललीस? की ती अशी म्हणाली. तुझ्यामुळे तिला बाहेर जावं लागलं ना? अर्जुन जाताच रचना त्या मुलीला म्हणाली. अगं हो, पण मी कबूल केलं असतं तर सरांचा ओरडा पडला असता ना मला. आणि तिला काय गरज होती माझ्याकडे बघायची? त्यामुळे सर तिला ओरडले. त्याला मी काय करणार? ती मुलगी आपले खांदे उडवत म्हणाली. त्या मुलीचं बोलणं ऐकून रचनाने तिच्याबरोबर पुढे वाद घालणं टाळलं आणि अनोखीला शोधण्यासाठी बाहेर निघून आली. खरं तर प्रसादला पण तिच्याबरोबर जायचं होतं, पण त्याला सध्या तरी त्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांबरोबर जावं लागणार होतं. रचना अनोखीला शोधत कॅन्टीनमध्ये आली तर अनोखी कॅन्टीनमध्ये चहाचा घोट घेत विचार करत बसली होती. अनु, तू इथे आहेस? मी तुला किती शोधलं आणि तू इथे फक्त मस्तपैकी चहा घेत बसली आहेस, रचना म्हणाली. आता काय करू सांग? नेहमीच त्या खडूस बॉसची मी तीच टार्गेट असती कशी असते ग? मला वाटलं त्या कामिनीच्या जाचातून सुटून थोडी तरी शांती मिळेल, पण कसलं काय? अनोखी आपलं तोंड वाकडं करत म्हणाली. आणि महत्वाचा मुद्दा तर हा आहे की तू तुझ्या खडूस बॉसला खडूस बोलशील ना. हँडसम तर चुकूनही बोलणार नाही.
अनोखीच्या मागून आवाज आला. हो ना, हे तुला कळतंय, पण त्यांना कोण सांगणार? अनोखीने तर आपल्याच नादात मोगलत होती. हा आवाज रचनाचा नव्हता हे तिच्या लक्षातच आलं नाही. पण रचनाच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून तिच्या लगेच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. म्हणून तिने मागे वळून बघितलं तर मागे अर्णव उभा होता. सर, तुम्ही? अनोखी त्याला बघून लगेच उठून उभी राहिली. अरे अरे, मी काही अर्जुन सर नाही एवढं घाबरायला. बसा बसा, अर्णव हसत म्हणाला आणि तिथेच त्यांच्या बाजूच्या चेअरवर बसला. सॉरी सर, अनोखी म्हणाली. सॉरी फॉर व्हॉट? मला माहित आहे तुम्ही काहीच बोलला नाहीत, तुमची काहीच चूक नव्हती. आणि असंही मी इथे काही तुम्हाला ओरडायला आलो नाही. मी सहज आपलं कॅन्टीन बघायला आलो आणि इथे तुम्ही दिसलात, अर्णव म्हणाला. थँक्यू सर. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तुम्ही आम्हाला अहो-जाहो नका करू. म्हणजे नावाने बोललात तरी चालेल, आणि असंही तुम्ही आमचे बॉस आहात, अनोखी म्हणाली. दॅट्स गुड. मलाही असं एकदम शिष्टपणे राहणं नाही आवडत, ते बॉस टाईप वगैरे. सो आजपासून मी तुम्हाला नावानेच बोलवत जाईन, अर्णव म्हणाला. थँक्यू सर. किती फरक आहे तुमच्या दोघांमध्ये. रिअली सो नाईस ऑफ यू, अनोखी म्हणाली. बरं, मग मी एक प्रश्न विचारू का? म्हणजे तुला वाईट वाटणार नसेल तर, अर्णवने अनोखीला विचारलं. विचारा ना सर, त्यात परवानगी कसली मागताय, अनोखी म्हणाली. अर्जुन एवढं तुला सगळ्यांसमोर बोलतो, रागावतो, तुला वाईट वाटत असेल ना त्याचं, अर्णवने विचारलं. वाईट तर वाटतं सर, पण आता त्याची सवय झाली आहे. लहानपणापासून लोकांची कुत्सित बोलणी ऐकत आलेल्या मुलीला अजून तरी काय वाईट वाटणार सर, अनोखी किंचित हसत म्हणाली. ओह सॉरी, मला या प्रश्नाने तुला त्रास झाला असेल तर, अर्णव खेद व्यक्त करत म्हणाला. नाही नाही सर, उलट बरं वाटलं. कोणीतरी आपुलकीने चौकशी केली, अनोखी म्हणाली. ओके, निघूया. प्रोजेक्टचं काम चालू झालं आहे आणि आता वाटत नाही तुझे खडूस बॉस काही शांती देतील. लेट्स गो, अर्णव हसत म्हणाला. त्यावर रचना आणि अनोखी ही हसल्या आणि अर्णव बरोबर ऑफिसमध्ये निघून गेल्या. आज पहिलाच दिवस असल्यामुळे प्रोजेक्टचं काम जास्त नव्हतं, म्हणून सगळे वेळेतच ऑफिसमधून बाहेर आले. पण अर्णव आणि अर्जुन ऑफिसमध्येच होते. ऑफिसच्या बाहेर येऊन अनोखीने प्रसादला कॉल केला आणि सकाळी एखादी रूम बघण्याबद्दल सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून दिली. अनोखी घरी पोचली तर काका दारातच उभे होते. काही झाली का सोय? अनोखीला दरवाजात बघताच काकांनी विचारले. अहो, कालच तर बोलणं झालं ना, एकाच दिवसात कशी होईल सोय? शालिनी काकू थोड्या रागातच काकांना म्हणाल्या. मी सांगितलं हे होईल काहीतरी, अनोखी म्हणाली. 8 दिवसातील एक दिवस संपला म्हणून विचारलं, असं म्हणून काका आपल्या रूम मध्ये निघून गेले. अनोखीने एकदा शालिनी काकूकडे बघितलं आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली. कशी करायची 7 दिवसात रूमची सोय, काहीच कळत नाही. आता ऑफिस सुटल्यावरच किंवा सकाळी लवकरच प्रयत्न करावा लागेल, अनोखी मनातच विचार करत होती. इकडे रचनाला 25 लाख एका महिन्यात जमा करण्याचं टेन्शन आलं होतं. रक्कम काही साधीसुधी नव्हती आणि काहीही करून जमा करावीच लागणार होती. इकडे अर्जुन आणि अर्णव घरी आले. घरात पाऊल ठेवताच अर्जुनच्या कपाळावर आट्या पडल्या, कारण समोर मृणाल शिर्के कृष्णराव यांच्यासोबत गप्पा मारत बसली होती. ही काय येते सारखी इथे, अर्जुन मनातच तिच्याकडे बघत म्हणाला. हॅलो अर्जुन. अर्जुनला बघताच मृणाल अर्जुनकडे येत म्हणाली. तू इथे यावेळी काय करतेस, अर्जुनने थोड्या संशयानेच विचारलं. का, मी इथे आलेलं तुला आवडलं नाही का? आय एम सो सॉरी. त्या दिवशी सगळ्यांची ओळख करून घ्यायची राहिली होती, म्हणून मी आज मुद्दाम वेळ काढून इथे आले. तुला आवडलं नसेल तर सॉरी, मृणाल आपला तोंड पाडत म्हणाली. नो, इट्स ओके. तू इथे घरातल्या लोकांना भेटायला आलेस तर माझा प्रश्न इथेच कुठे, अर्जुन म्हणाला. अरे अर्जुन, तू फ्रेश होऊ नये, आपण एकत्र जेवण करू, कृष्णराव म्हणाले. आजोबा, मला आता खूप महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला लगेच बाहेर जायचं आहे.
त्यामुळे मला नाही येता येणार, असं म्हणून अर्जुन आपल्या रूम मध्ये निघून गेला. अर्जुन जाताच कृष्णराव यांनी मृणालशी सगळ्यांची ओळख करून दिली. मृणालने सगळ्यांशी हसून भेट घेतली, पण अगदी फॉर्मॅलिटी म्हणूनच, कारण तिला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. असंही कृष्णराव सोडून घरात कोणालाच मृणाल आवडली नव्हती. थोड्या गप्पा मारून मृणाल आपल्या घरी निघून गेली. खरं तर मृणालला कृष्णराव यांच्याशी वेगळंच काम होतं. तिला अर्जुनच्या प्रोजेक्टमध्ये अर्जुन बरोबर काम करायचं होतं. त्याच्याकडून काही गोष्टी शिकायच्या होत्या असं कृष्णराव यांना सांगितलं होतं. म्हणून कृष्णराव यांना अर्जुनला या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी ती कृष्णराव यांच्याकडे आली होती. कृष्णराव यांनीही तिला आपण अर्जुनशी बोलू असं सांगितलं होतं. इकडे अर्जुनची एका हॉटेलमध्ये मीटिंग होती. साधारणतः रात्रीचे 9 वाजले होते. अर्जुनची मीटिंग एका 5 स्टार हॉटेलमध्ये होती. आपल्या क्लायंट बरोबर मीटिंग आटपून अर्जुन हॉटेलमधून बाहेर आला. गाडी घेऊन तो मुख्य रस्त्यावर आला आणि त्याच वेळी त्याच्या गाडीला एक गाडी वेगाने कट मारून पुढे निघून गेली. अर्जुनच्या गाडीचा ताबा सुटला, पण वेळीच अर्जुनने परत आपल्या गाडीवर ताबा मिळवला. त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर एक अज्ञात नंबरवरून फोन आला. अर्जुनने आपली गाडी चालवत फोन रिसीव्ह केला. हे तर नुसतं ट्रेलर होतं. आगे आगे देखो होता है क्या. फोनवर एक माणूस जोरजोरात हसत म्हणाला. खरं तर या गोष्टीवर अर्जुनने त्या माणसावर रागवायला हवं होतं, पण अर्जुनचा चेहरा निर्विकार होता. तू आता कितीही खुश होण्याचा प्रयत्न केलास तरी तुझा हा प्रयत्न कधीच सफल होणार नाही, आणि मला असे बालिश खेळ खेळून घाबरवण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नकोस. मी अर्जुन दातार आहे हे विसरू नकोस, अर्जुन म्हणाला आणि फोन कट केला आणि त्याने आपली गाडी घराकडे वळवली. अर्जुन घरी आला तर तो घामाने पूर्ण डबडबला होता. कृष्णराव त्याचीच वाट बघत बसले होते. अरे आजोबा, तुम्ही अजून जागे आहात? अर्जुनने विचारलं. तुझीच वाट बघत होतो. पण हे काय, तू एवढ्या घामाने पूर्ण भिजला आहेस, काय झालं? कृष्णराव यांनी विचारलं. काही नाही आजोबा, गाडीची एसी बंद पडली आहे. डोंट वरी, अर्जुन म्हणाला. बरं, तुम्ही माझी का वाट बघत होतात? काही काम होतं का? अर्जुनने विचारलं. खरं तर तो आज खूपच दमला होता. कधी एकदा बेडवर पडतोय असं त्याला झालं होतं. अरे हो, ती मृणाल आली होती ना, तिची तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. तिला असं वाटतं की तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे तिलाही तुझ्याबरोबर या नवीन प्रोजेक्टवर काम करायचं आहे, कृष्णराव म्हणाले. कृष्णराव असं म्हणताच मृणालचं नाव ऐकून अर्जुनच्या कपाळावर आट्या पडल्या. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.